हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजचा वार आहे मंगळवार आणि आता केंद्रामध्ये पारायण चालू आहे। आजचा पारायणचा मला वाटते 4-5वा दिवस असेल। आज चंडी याग आमच्या इथल्या केंद्रामध्ये तर होता। मी काय नाही गेले कारण मला अडचण आलेली आहे, त्यामुळे मी काही गेले नाही आणि घरातून पारायणला बसले नाही, कारण मला माहिती होतं माझी अडचण ही येणार आहे, त्यामुळे घरात काही मी बसले नाही। चला, आणि आज आमच्या इकडे मतदान सुद्धा होतं, नगरपालिकेचं आज मतदान होतं बघा। मी सुद्धा मतदान करून आलेले आहे। कुणाकुणाकडे आज मतदान होतं नक्कीच कमेंटद्वारे सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप दिवस झालं उपीट रेसिपी बघितलेली नव्हती, तर उपीट परत गरगट रेसिपी भरपूर 2-3 रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। कशा वाटल्या काय वाटल्या ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि व्हिडिओला हाईप पण करत जावा, हाईप केल्यामुळे आपलं चॅनल म्हणजे ग्रो होण्यासाठी मदत होणार आहे, त्यामुळे प्लीज लाईक हाईप करत जावा, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट आली की मला सुद्धा खूप छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला सुद्धा प्रोत्साहन येतं। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आमच्या आता उद्याला मतमोजणी आहे असं म्हणत होती, पण उद्याची मतमोजणी कॅन्सल केलेली आहे। बहुतेक 21 तारखेला मतमोजणी आहे। आता बघूया म्हणजे कोण येतं कोण काय होतं ते। आमच्या इकडं तर छान झालं मतदान, म्हणजे व्यवस्थित झालं, खूप शांततेत मतदान झालं, असं काय हे झालेलं नाही, छान झालं मतदान। आम्ही मला वाटतं दुपारी 1 वाजता 12:30-1 वाजता गेलेलो, कारण यांची दुपारची शिफ्ट असल्यामुळे म्हणलं मतदान करून येऊया, कारण की दुपारी हे गेले की मग गेल्या सकाळपासून काम होतं दुकानात, त्यामुळे दुकानात पण ते गेलेले होते। चला आत्ता आलेले मी दुकानात आणि किचन ओटा बघू शकता तुम्ही, पसारा। श्री गेलेला आहे जिमला, खरं म्हणजे काहीच करायला नको असं वाटायला लागलं, पण करायला तर सगळं लागतंच, काय लागत नाही। कपडे सुद्धा अजून बाहेर तशीच्या तशी आहेत। ही साडी आईनं आणलेली आहे, मी देवीला नेसवलेली गुरुवारी, मग देवीला नेसवल्या म्हटलं पाण्यातून काढून मगच आपण नेसावी, कारण देवीला नेसवली की ते बरं वाटत नाही। आणि श्री आता येतो, 7:30 वाजलेले आहेत, येईल तो पण आता। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळ सकाळी नाश्ता केला की बरा असतो बघा, कारण की एक तर रात्री आपण झोपतो 10:30-11ला, ते सकाळी मला वाटते 8:30-9 पर्यंत आपलं पोट हे रिकामं असतं, त्यामुळे काय होतं तर ॲसिडिटी वाढते आणि पित्त खूप वाढल्यामुळे मग आपल्याला भरपूर अशी दुखणी चालू होतात। त्यामुळे सकाळी थोडं कसना काही खाल्लं पाहिजे। आधीची लोक बघा न्याहारी करत होती, म्हणजे जे रात्रीच राहिलेलं असायचं ते सकाळी गरम करून खात होती शिळपाकं, पण आता तसं नाही। आता शिळपाकं कोणाला म्हणजे खाऊ वाटत नाही। पण आमच्या घरामध्ये तर मी शिळा भात राहिला असला तर त्याला कांदा, परत जिरं मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे घालून फोडणी मारते, हळद वगैरे घालून खूप छान लागतं। आणि आमटे वगैरे असले तर त्याच्यासोबत खूप छान लागतं। आणि असा पण नाश्ता आम्ही करतो। तर आज मी बनवणार आहे उपीट। सगळ्यात आधी रवा भाजून घेतला। रवा भाजून घेत असताना अजिबात तेल वापरायचं नाही, बिन तेलाचाच रवा भाजायचा, आणि रवा मात्र खूप चांगला भाजायचा। जेवढा रवा तुम्ही चांगला भाजाल तेवढं उपीट तुमचं एकदम मऊसूत होतं। त्यानंतर 2-2.5 पळी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडल्यानंतर जिरं मोहरी घातली, त्यानंतर कढीपत्ता घातला आणि हिरवी मिरची घातली आणि भरपूर असा कांदा घातला, आणि कांद्याला लालसर कलर आल्यानंतर मग टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो वापरून बघा तुम्ही उपीटमध्ये एकच नंबर उपीट होतं। टोमॅटो पण तेलात चांगला भाजून घेतला आणि त्यानंतर मग मसूर डाळ घातलेली आहे। इथं तुम्ही उडदाची डाळ जरी घातला तरीसुद्धा चालेल, आणि पाणी मी अंदाजानंच घातलेलं आहे। तुम्ही जर 2 वाट्या रवा असेल तर 4 वाट्या पाणी घाला, आणि पाण्यामध्ये साखर मीठ घातलेले आहे, वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, आणि पाण्याला दणकून उकळी आली की मग जो आपण रवा भाजून ठेवलेला होता तो यामध्ये ॲड करायचा।
आणि पाण्याला उकळी आल्यावर गॅस एकदम मंद करायचा आणि मग रवा घालायचा, नाहीतर मग रव्याच्या गाठी होऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि मी एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने तुम्हाला हलवून दाखवत आहे, कारण स्टँड जे होतं माझं मोबाईलचं तर ते मोडलेलं आहे, शूटिंग स्टँड. त्यामुळे मला आता हातानेच शूट करण्याशिवाय पर्याय नाही. तर चला, सगळ्यांनी यायचं आहे उपीट खायला, नाश्ता करायला. आणि त्यानंतर मी आता इथे लगेच पिठलं बनवून घेत आहे. पिठल्याला आणि उपीटला एकदमच कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला होता. पिठल्यासाठी भरपूर कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक. सगळ्यात आधी तेल थोडं जास्त घालायचं पिठल्याला. आपल्याला तेल जास्त घालायचं. तेल कढलं की मग कढीपत्ता, जिरं, मोहरी घालायची आणि त्यानंतर चांगला असा भरपूर कांदा घालायचा. जेवढा जास्त कांदा तुम्ही वापराल तेवढं पिठलं तुमचं खूप छान होतं. आणि कांदा मात्र एकदम तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा जर तुम्ही व्यवस्थित भाजला नाही तर तुमचं पिठलं अजिबात चांगलं, पिठलंच काय कोणताच पदार्थ तुमचा चांगला होत नाही. त्यामुळं भाजणं ही प्रोसेस आणि शिजणं ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने स्वयंपाकामध्ये झाली पाहिजे. एक एक जण कसं करतात, खूप गडबडीत कांदा भाजला नाही भाजला, आपलं फोडणी मारली, रिकामं झाला, असं करतात. पण तसं करून चालत नाही, लक्षात ठेवा. जी टेस्ट भाजल्यानंतर किंवा शिजल्यानंतर येते ती टेस्ट येत नाही. कांद्याला थोडासा तांबूस कलर आल्यानंतर मी हिंग घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे. आणि माझ्याकडे असा खरडा तयार होता. मी परवा आईकडे गेलेले होते, त्यावेळी तिनं खरडा बनवून ठेवलेला होता आणि मी येणार होते, त्यामुळे तिने जास्तच बनवला. मग तिनं थोडा दिलेला होता खरडा, तोच खरडा मी इथं ॲड केलेला आहे. आई आमची खरडा खूप छान बनवते. आणि मग खरडा व्यवस्थित तेलात भाजून घेतला आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर मात्र आपल्या पिठल्याला खूप घालायची. आणि हिरव्या मिरचीचं जे पिठलं होतं ते खूप छान लागतं. आणि त्यानंतर टोमॅटो घातला, एकदम स्मॅशरमध्ये मी बारीक करून घेतलेला टोमॅटो होता तो घातला. टोमॅटो घातल्यामुळे सुद्धा आपलं जे पिठलं असतं ते टेस्टी खूप होतं. आणि हा स्मॅशर खूप चांगला आहे. डीमार्टमधनं आणून मला वाटते 2 ते 3 वर्ष झाले असतील, पण खूप छान आहे. जवळजवळ मला वाटते अर्धा किलो कांदा मी आत्ता चिरून घेतला ह्याला आपल्या पिठल्याला आणि उपीटला. आणि त्यानंतर भरपूर असा टोमॅटोसुद्धा स्मॅश करून घेतला त्यामध्ये. आणि व्यवस्थित म्हणजे स्मॅश पण होतं आणि कांदासुद्धा व्यवस्थित त्यामध्ये खूप छान बारीक होतो. म्हणजे आपलं डांगर असेल किंवा कोशिंबीर असेल, याला जे लागतं ते व्यवस्थित असा कांदा त्यामध्ये, कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक होता. तर टोमॅटोसुद्धा मी तेलात खूप छान पद्धतीने व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर मग आपली पिठल्याची पुढची प्रोसेस आपण करायची आहे. आता टोमॅटो आपला चांगला भाजलेला आहे. आता मला इथं पिठलं खूप असं घट्ट नाही बनवायचं, असं रबरबीतच बनवायचं आहे. त्यामुळे मी पाणी थोडं जास्त वापरलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मला मिठाचं हात घातल्याशिवाय अंदाजच लागत नाही. चमचा ठेवला तर मला अंदाज लागत नाही, त्यामुळे मी चमच्याने शक्यतो मीठ टाकत नाही, हातानेच टाकते. आणि आता त्या पाण्याला दणकून उकळी आली की मग आपण पीठ वैरून घ्यायचं आहे. पीठ वैरत असताना एका हाताने पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ते पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं, नाहीतर त्याच्यासुद्धा अशा गुठळ्या गाठी होतात आणि ते अजिबात म्हणजे पिठलं चांगलं लागत नाही. असं खाताना सगळं पीठ दाताखाली येतं. त्यामुळे थोडं थोडं पीठ टाकायचं आणि एका हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं तुम्ही हलवून व्यवस्थित मिक्स कराल तेवढं म्हणजे तुमच्या पिठल्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि पिठलं चवीलासुद्धा खूप छान होतं. एकसारखं असं हलवून घ्यायचं. आणि ही प्रोसेस एकदम मंद गॅसवर करायची. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे. इथं बघू शकता आपल्या पिठल्यामध्ये टोमॅटो किती छान पद्धतीने दिसत आहे. पिवळा आणि लाल कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. मला तर पिठलं खूप आवडतं. पण पिठलं जर बनवलं तर भाकरीच पाहिजे, चपाती अजिबात उपयोग नाही. पिठलं आणि भाकरी हे खायला खूप चांगलं लागतं. पण स्त्रीला आमच्या भाकरी अजिबात आवडत नाही, नुसता चपाती म्हणत असतो. आणि आमच्या त्याने पण भाकरी खात नाही. मग एकटीसाठी भाकरी कुठं करायची हा प्रश्न होतो. हे पहा, मी शक्यतो भाकरी करतच नाही. आणि इथं मी बनवत आहे गरगाट. निवडून धुवून परत नुसता पानंच घ्यायची, देठं घ्यायची नाहीत. निवडून धुवून व्यवस्थित तो चिरून घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटोचे 2 भाग करून असे टाकलेले आहेत. पिकलेले आहेत बघा टोमॅटो एकदम. आणि कांदे 2 टाकलेले आहेत मी असं हे करून कट करून, म्हणजे अर्धेच केले 2 भाग करून. आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि तुरीची डाळ
तर तुम्ही इथं हरभरा डाळसुद्धा वापरू शकता, पण मी नाही वापरली. हरभरा डाळ पण वापरली तर चालते, तुरीची डाळ, हरभरा डाळ, परत एक एक जण वाटाणे सुद्धा वापरतात बघा, पण मी काय वापराय नाही. हे पहा, सगळी देठं काढून टाकलेले आहेत मी आणि फक्त पानं घेतलेले आहेत. आणि मी टोमॅटोमधले बियासुद्धा घेत नाही, त्यामुळे त्यासुद्धा काढलेल्या आहेत. चला, आपल्याला याला 4 शिट्ट्या करायच्या आहेत. एकदम रट्टा असं शिजवायचं आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. चला, आज आपण बनवणार आहे गरगाट. तर कशाचं गरगाट बनवणार आहे? चाकवतचं. तर कसं बनवते मी, रेसिपी थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते. वेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतं. आता गरगाट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे जण बनवतात. कोण पालकचं गरगाट बनवतं, तर कोण आळूचं सुद्धा गरगाट म्हणजे फतफतं म्हणतात बघा त्याला, ते सुद्धा बनवतात. पण आळूचं पण छान होतं, पालकाचं पण छान होतं. हा मी बनवत आहे ते चाकवतचा. खरं म्हणजे चाकवतचं गरगाट एकच नंबर लागतं. आता ते सगळं शिजवून घेतल्यानंतर व्यवस्थित ते रवीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. कारण व्यवस्थित मिक्स करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सगळं एकजीव झालं की खूप छान लागतं. गरगाट्यासोबत मी भाकरी बनवलेल्या आहेत. भाकरीचं पीठ आहे ते व्यवस्थित दळलेलं नाही, त्यामुळे भाकरी थोडे चिरत आहेत. काही ज्वारीच व्यवस्थित नाही, मला काही कळना झाले. दिवाळीमध्ये आणलेली होती ज्वारी, तर काय ते म्हणजे व्यवस्थित पीठ झालेलंच नाही. भाकरी अशा काटातनं चिरत आहेत. तेल ठेवलेलं आहे मी 2-2.5 पै. त्यानंतर मोहरी घातली, जिरं काही नाही आहेत, आणि हळद संपलेली त्यामुळे हळद थोडी काढून घेतली. मसाल्याचा डबा माझा आता घासणीला आलेला आहे, तो घासायला पाहिजे. परत आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड केलेली. तुम्ही इथं कच्चा कांदासुद्धा यामध्ये घालू शकता मिक्सरला पेस्ट बनवून, त्याने पण टेस्ट खूप चांगली येते. पण मी नाही घातला, कारण शिजताना मी एक कांदा टाकलेला होता चिरून. ज्यावेळी मी गरगटं शिजायला ठेवलं कुकरमध्ये त्यावेळी मी घातलेलं होतं. त्यानंतर हळद आणि हिंग भरपूर असा घातला. आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार, म्हणजे तुमच्या घरात तिखट कसं लागतं त्याच्या चवीनुसार मग चटणी घालायची आहे. आता जवळजवळ हे पातेलभर गरगटं होतं, पण आमच्यात 1 दिवसात म्हणजे सकाळ संध्याकाळ खाऊन ते संपलं गेलं, लक्षात ठेवा. कारण इतकं छान टेस्ट त्याला आलेली होती. आणि चटणी जी आहे ती तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची, तेल सुटूसपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची, अजिबात गडबड करायची नाही. कारण तुमचा मसाला आणि चटणी वगैरे सगळं तेलात जर व्यवस्थित भाजलं तरच तुमची म्हणजे भाजी जी असेल, भाजी असून दे किंवा आमटी असून दे, ती चवीला खूप छान होते. आणि मिक्सरचं जे भांडं होतं ते सुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि ते सुद्धा पाणी त्यामध्ये ओतून घेतलं. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशीच साखर घातलेली आहे. तुम्ही गूळ घातला तरीसुद्धा चालेल. चिंच गूळ घालायचा, पण मी इथं टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळं मी फक्त थोडीशी साखर घातली, चिंच काय घातली नाही. आणि कलर बघू शकता, अजून उकळे आलेले नाही आपल्या गरगाट्याला. उकळे आल्यानंतर खूप छान कलर आपल्या गरगाट्याला येणार आहे. आणि शिजून द्यायचं व्यवस्थित. आणि शेंगदाणे अखंडच घालायचे, अखंड शेंगदाण्यामुळे पण गरगटं खूप छान टेस्ट येते. कलर बघा, गरगट्याला एकदम लाल बुंद असा कलर आलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आजच्या रेसिपी कशा वाटल्या, परत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.